असं आहे, असं कधीही ठरलेलं नव्हतं. जेवढ्या जाहीर सभा व्हायच्या त्या सर्व जाहीर सभेचं व्हिडिओ आता उपलब्ध आहे. विश्वगौरव नरेंद्र मोदीजी देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वातच निवडणुका होतील आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील हे एकदा नव्हे 100दा त्यांनी सांगितलं. शरद पवार साहेबांनी उद्धवजींचं निवडणूक निकाल लागण्याच्या काही दिवस अगोदर यांची एकमेकाशी चर्चा झाली आणि पवार साहेबांनी यांना सांगितलं की लक्षात घ्या, जर भारतीय जनता पार्टी 130च्या वरती आली तर तुमचं महत्त्व राहत नाही. भारतीय जनता पार्टीचे कमी आमदार आले तर तुम्ही भारतीय जनता पार्टीला ब्लॅकमेल करा आणि त्याचाच फायदा हा उद्धवजींनी घेतला. 24 ऑक्टोबर 2019ला जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भारतीय जनता पार्टीला 120-125 जागा येणार नाही हे लक्षात आलं. तेव्हा 56 जागेवर हे जिंकलेत, 105 जागेवर आम्ही जिंकलो आहोत, 161 जागा या युतीने जिंकल्या आणि यांच्या मनामध्ये बैमानी सूर झाली. मग कपोकल्पित कथा केली ज्याचा कोणी साक्षीदार नाही. हे स्वतः, चार भिंती आणि अमित भाईंनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की असा कोणताही शब्द आम्ही दिलेला नाही. आणि जर अशा पद्धतीची सवय हे राजकीय क्षेत्रात लागली तर मग इतर ज्या ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष आम्ही सोबत लढवतो तेही अशाच पद्धतीने म्हणतील आमचे 40 आमदार आले, तुमचे 100 आले तरी आमचा मुख्यमंत्री करा. हे काही लोकशाहीला धरून असू शकत नाही. हां, जिथं आम्ही शब्द अगोदर दिला आणि नेतृत्वात निवडणुका लढवायच्या अशी घोषणा केली तिथं आम्ही एक्सेप्शन केलं. बिहारमध्ये माननीय मोदीजींनी घोषित केलं होतं, जाहीरपणे घोषित केलं, त्याचेही व्हिडिओ उपलब्ध आहे की नितीश कुमारजीच्या नेतृत्वातच या निवडणुका मुख्यमंत्री पदाच्या आणि राज्य विधानसभेच्या होते आहेत. आम्ही काय उद्धवजींच्या नेतृत्वात केलेच नाही. आणि त्यांचं राजकारण किती बदलणार आहे पाहिलं ना. महाशिव आघाडी, मग महाशिव आघाडी शिव शब्द काढून टाकला त्यांनी. आपण बघितलं असेल ते म्हणाले की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, मग ते स्वतः मुख्यमंत्री झाले. असे मी 100 उदाहरणं देऊ शकतो की त्यांचं मन अतिशय अस्थिर आहे, चंचल आहे. आणि म्हणून तुम्ही विचार करा, ज्यांनी 35 वर्ष रक्ताचं पाणी केलं, शिवसेनेचा झेंडा हाती घेतला, ठाणे असेल की कोकण असेल, शिवसेना वाढवली, का टिकवता आली नाही? भुजबळ साहेब तुम्हाला टाटा बाय बाय करून निघून गेले, गणेश नाईक साहेब निघून गेले, नारायण राणे साहेब निघून गेले, एकनाथ शिंदेजी 40 आमदारांना घेऊन निघून गेले. याचं कारण भाजप दोषी आहे का? याचं कारण तुमचा स्वभाव तसा आहे की तुमच्यावर आज तुमच्या जवळचे जे 30 वर्ष आहेत तेही तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. निगमताई गोरे नाही ठेवायला विश्वास तयार. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, आता जे शिल्लक आहेत ना, किती लोक तेही संपर्कात आहे. आता आमच्याकडे आम्ही जागा नाही आहे, आम्ही आता घेत नाही, पण यांच्यासोबत राहायला कोणीही तयार नाही. भाऊ, संजय राऊत आज म्हणाले की अजितदादा असोलकर, भुजबळ, मुश्रीफ यांच्या चौकशीचं आता काय झालं हे आता सिद्ध झाले. चौकशी आपल्या जागेवर राहील ना. मग जेव्हा तुमच्यासोबत होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा असे प्रश्न का नाही पडले? तुम्हाला सोडून गेल्याबरोबर असे प्रश्न तुमच्या मनात येतात. तुमच्या चौकशीचं काय झालं याचं का नाही विचारत तुम्ही? पहिल्यांदा स्वतःच्या चौकशीचं विचारा ना, इतरांच्या काय विचारता? पृथ्वीराज चव्हाण एका वृत्तपत्राच्या मुलाखत देत असताना ते म्हणाले की अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी लवकरच निवडून येतील. नाही, त्यांना भारतीय जनता पार्टीची जास्त माहिती आहे. ठीक आहे, आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करणं बाकी आहे. ठीक आहे, पुढच्या टप्प्यात हाही विचार कर. काँग्रेसचे काही आमदार आहेत का सर भाजपच्या यादीमध्ये? खूप लोक असं आहे की ते सत्तेसाठी नाही, विश्वगौरव देशनायक नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने देशाचा गौरव वाढवत आहे आणि दुसरीकडे राहुल गांधीजी अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करतात. अहो, तुमच्या कुटुंबात एखाद्यामध्ये जर कमतरता असेल, उणीव असेल, तर काय स्पीकर घेऊन गावाभर फिरता का? अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करता. देशाची निंदा नागस्ती करण्याचा अधिकार तुम्हाला दिला नाही आहे. हा देशाची विरासत महान आहे आणि ते तुमच्या कर्मानी महान नाही झाली, मोठी नाही झाली आहे.
या देशातील राष्ट्रभक्तांनी देशभक्तांनी प्राणाची आहुती देऊन देशाचा हा तिरंगा तुमच्या माझ्या हाती दिला आहे. याच्यामध्ये तुमचं व्यक्तिगत काही योगदान नाही आहे. आणि मग अशा प्रसंगात तुम्हाला कोणी अधिकार दिला अमेरिकेत जाऊन बदनामी करायची? देशाबद्दल इतक्या निम्न शब्दात बोलायचं, देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल अतिशय नीच शब्दात बोलायचं, देशाच्या विकासाचे प्रगतीचे उन्नतीच्या मुद्द्यावर चर्चा करायची नाही. अरे तुलना करायची असेल तर सांगा ना की आमच्या 10 वर्षामध्ये आम्ही या देशामध्ये इतके रस्ते केले, इतके वॉटरवे केले, इतके एअरवे केले, इतके लोक BPL मधून मध्यमवर्गीय झाले, आम्ही इतक्या लोकांना मोफत धान्य दिलं. याच्यावर चर्चा करायची नाही. आणि चर्चा काय, ते अफजल गुरुला फाशी देऊ नका, हे चर्चेचे विषय आहे. यांच्यापासून देशाच्या प्रत्येक व्यक्तीने सावध असण्याची आवश्यकता आहे. 4-5 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की राष्ट्रवादी हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. पण आता म्हणतात आहे की अजित पवार किंवा राष्ट्रवादी कुठल्याही नेत्यांना कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. नाही, राष्ट्रवादी म्हणजे त्यांनी शरद पवारांचा उल्लेख करून सांगितलं. शरद पवारांचा उल्लेख केला आणि शरद पवार साहेबांचा उल्लेख करते म्हणाले की यांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत मग कधी अनेक आपण बघितलं असेल भ्रष्टाचार झाला. त्याच्यामध्ये यांच्याबद्दलचं काही वाक्य नाही आहे. आणि समजा असेल तरी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा तुझा आपला तुपगा या भावनेने काम होत नाही. इथे एखाद्याची चूक असेल तो भाजपचाही असेल तर त्याला क्षमा नाही. पोहरा देवीचे कबीर महाराज जे आहे बंजारा समाजाचे संत, त्यांनी म्हटलं आहे की बंजारा समाजासाठी खऱ्या अर्थाने जर काम केलं असेल तर ते फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यामुळे यांनी एकत्र यायला पाहिजे. यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार. ठीक आहे, प्रयत्न करू द्या. पण मला असं वाटतं की तेव्हा मी स्वतःच पैसे दिले होते, मी वित्तमंत्री होते. संजय राठोडांनी खूप आग्रह केला आणि देवेंद्रजी आणि उद्धवजींना घेऊन आम्ही तिथं तो नंगारा भवन तयार केला, तेव्हा मीही त्या कार्यक्रमात होतो. शेवटी बंजारा समाजाच्या मदतीसाठी आम्ही एकत्र आल्यावरच मदत होईल असं नाही. देवेंद्रजी, संजय राठोडजी, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी हे चौघेही मिळून बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही जीवापाड काम करू. त्यामध्ये आमच्या एकत्रित येण्याचा काय संबंध? नहीं देखो भैया, कोरोना के समय उन्होंने दौरा किया रहता तो मैं समझता था उन्होंने राजधर्म का पालन किया. वो सिर्फ अपने जीवन में सत्ता धर्म का पालन करते हैं, सत्य धर्म का और राजधर्म का पालन नहीं करते हैं. आपने देखा उन्होंने भारतीय जनता पार्टी को धोखा दिया तो मैं 1 मिनट समझ सकता हूँ. उन्होंने मतदाताओं को धोखा दिया, उन्होंने जनादेश का अनादर किया, महाराष्ट्र का अवमान किया. महाराष्ट्र धर्म है जो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. तुमने इस महाराष्ट्र की इस भूमिका को गाड़ दिया जमीन में. क्यों? तो एक खुर्ची के लिए. और झूठ भी कितना बोलते हैं. वो 2.5 साल का निर्णय किया गया था, कहाँ किया था? वहाँ तो प्रधानमंत्री जी के सभाओं में बार बार कह रहे थे कि देवेंद्र जी मुख्यमंत्री रहने वाले हैं. तब आपने कुछ नहीं बोला. जब आपने चुनाव के नतीजे देखे, आपके ध्यान में आया कि भारतीय जनता पार्टी को अपने मदद की आवश्यकता है, तो बेईमानी जाग गई. बेईमानी जागकर आपने जनता का अवमान किया. जिन्होंने जनता का अवमान किया है, मतदाताओं का अपमान किया है, उन्होंने अब जाके कितने भी दौरे किए, अब तो लोग साथ नहीं देंगे. और आपने देखा है उनकी वजह से शिवसेना के लोग क्यों छोड़ के जाते. कभी लोगों को और भारतीय जनता पार्टी को दोष क्यों देते? भैया आप अपने गिरबान में झांको ना. क्यों भुजबल साहब निकल गए? क्यों नारायण राणे साहब निकलते समय बार बार उद्धव जी के बारे में बोलते थे कि मैं बाला साहब की वजह से नहीं निकल रहा हूं, मैं उद्धव जी की वजह से निकल रहा हूं. क्यों बोलते थे? गणेश नाईक क्यों निकल गए? आज 40 विधायक निकलते हैं, तुम हमको दोष देते हो. यही क्या शिवसेना की विचारधारा थी कि कोई भी आए और कोई भी कह दे आ जाओ तो आ जाएंगे? ऐसा नहीं है. आप आपका आत्मचिंतन करो, नहीं तो जो 10-20 कुछ 15 कुछ बचे हैं वो भी कब टाटा बाय बाय करेंगे पता नहीं. अभी एक विधान परिषद सदस्य मनीषा ताई कायंदे ने बाय बाय टाटा किया है. नीलम ताई गोरे जो सज्जन शक्ति का प्रतीक है, हमेशा हमने देखा है बड़े सभ्यता के साथ वो अपने विचारों को प्रस्तुत करती है, महिलाओं के लिए काम करती है. उन्होंने आपको छोड़ा तो क्यों आप हमको दोष देते हो भारतीय जनता पार्टी को कि भारतीय जनता पार्टी वाले हमको फोड़ देते. अरे भैया, ऐसा किसी के फोड़ने से अगर कोई फूटता है, ऐसी राजनीति होती तो आप हमको भी फोड़ सकते हैं. आप क्यों नहीं फोड़ सकते? फिर
ऐसा है, कोई किसी को फोड़ता नहीं है। एक विचारों की ताकत रहती है और आपका आचरण होता है। माननीय मोदी जी के नेतृत्व में देश में अभी कई लोग, कई पार्टियों के, वो भारतीय जनता पार्टी के साथ आना चाहते हैं, तो सिर्फ सत्ता के लिए नहीं, वो जब देश आगे बढ़ रहा है उसमें अपना एक योगदान देना चाहते हैं, अपना भी एक हिस्सा देना चाहते हैं। और इसी के कई पार्टी, मैंने देखा तेलंगाना के कई लोग अभी हमारे संपर्क में है, बिहार में नीतीश कुमार जी के लोग संपर्क में। क्यों संपर्क में है? सरकार तो नीतीश कुमार की है, तेलंगाना में तो केसीआर की है। वो लोग भारतीय जनता पार्टी में आना क्यों चाहते? सत्ता को छोड़कर नदी के प्रवाह के विरोध में चलना क्यों चाहते? उसका एक ही कारण है, विचारधारा, देशभक्ति, राष्ट्रभक्ति, देश को आगे बढ़ाने का भाव है, बाकी कुछ नहीं है। सत्ता को छोड़ के आना चाहते हैं वो। आप देखोगे कुछ दिनों में वो भी सत्ता को छोड़ के आएंगे। मंत्रिमंडल विस्तार होगा, जल्दी होगा। अधिवेशन के पहले होने की संभावना भी हम हो सकता है कि अधिवेशन के पहले होगा। और जो खाते वाटप है हो जाएंगे ना, उसमें क्या है। देखो, खातों के लिए कोई काम नहीं करता। यहाँ पे आपने देखा 1 साल मंत्रिमंडल का विस्तार नहीं हुआ। कोई तो भी विधायक ऐसा आपको लगा क्या कि जाहिर रूप से कह रहा है या मन से कह रहा है? मस्त खुश रहते। भी परसों बैठक हुई, क्या जोश था विधायकों में। शिंदे गेट के कुछ आमदारों ने कहा है कि मंडल में चांस मिलने वाला था पर अब नहीं मिल पाएगा। तो फिर भी उन्होंने नाराजी थोड़ी व्यक्त की। उन्होंने कहा ठीक है, हम त्याग करेंगे और शक्ति के साथ काम करेंगे। यहाँ पे जो ऐसी अशुभ आघाड़ी बनी है, जिन्होंने इस महाराष्ट्र की प्रगति में अवरोध निर्माण किया है, विकास की गति को रोका है, ऐसे लोगों को तो हिसाब तो करना ही पड़ेगा ना भैया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।